ही काय अशी दिसते का? मला बोलतात ते लहानपणी तुझी कुंभमेळ्यात हरवलेली बहीण आहे, आता सोडणारच नाही कारभाऱ्यांना. एवढी मस्त मस्त शोपीस होती ना, फक्त पण 500-600 रुपयाला होती. ही टुकली पिटुकली कढई अशी वाटत होती लहानपणीच्या खेळण्या पाळण्यातली आहे म्हणून. कुकर तर एक नंबर जबरदस्त होते. सगळ्यात भारी नाही पळी होती डिझाईनवाली 60 रुपयाची, आणि चिमट्यासोबत झारा पण होता, तो पण 60 रुपयाचा होता. ही टुकली पिटुकली चिनी मातीची भांडी 30 रुपयापासून स्टार्ट होती. कप 50 रुपयाला होता. बारक्या सासूला म्हणलं हातबीत लावू नको, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला होऊन बसेल. त्याला तिथनं घेऊन गेली. उगाच त्याला बारकी सासू म्हणत नाही माझी कशी कॉपी करते बघा. मेन पॉईंटला पोरांची खेळणी ठेवतात बघा. डोळे झाकून वडत वडत न्यायला लागलं त्याला. शेवटी 90 रुपयाचा एक त्याला स्पायडरमॅनचा कप घेतला. ग्रॅज्युएटची पदवी घेऊन आयुष्यभर धुणी भांडीच करायची होती म्हणून 2-2 डझन भांडी घासायची साबण घेतली. एक व्हिडिओ काढायला आम्हाला अर्धा तास गेला बघा. नुसतं तुडतुड उडतंय भवऱ्यासारखं. एक टी शर्ट आवडला, तो पण कारभाऱ्याने घेऊन नाही दिला. मला बोलते त्या गरोदर होती तेव्हा केसर खाऊन काय फायदा झाला. माझ्यासारखंच झालं शेवटी पोरगं. पळालो गपचूप घरी.